नवी मुंबई में महिला दलाल की हत्या के मामले में बड़ा खुलासा हुआ है। आरोपी को नेपाल से गिरफ्तार किया गया। महज 450 रुपए के विवाद में आरोपी ने चाकू मारकर महिला की हत्या कर दी। नवी मुंबई के तुर्भे इलाके में महिला दलाल की हत्या के मामले में पुलिस ने बड़ी सफलता हासिल करते हुए मुख्य आरोपी को नेपाल से गिरफ्तार कर लिया है। मृतक महिला मार्जिला मंडल की हत्या 13 मार्च को की गई थी, जिसके बाद आरोपी फरार हो गया था। जांच के दौरान पुलिस को पता चला कि आरोपी मोहम्मद अख्तर, जो मूल रूप से बिहार के किशनगंज का रहने वाला है, नेपाल में छिपा हुआ है। पुलिस टीम ने नेपाल के झापा जिले में छापा मारकर उसे गिरफ्तार किया और नवी मुंबई लाया। पूछताछ में आरोपी ने बताया कि उसने महिला को 450 रुपए दिए थे, लेकिन वादा पूरा न होने पर गुस्से में आकर उसने चाकू से हमला कर दिया। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्भे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं। त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे असा आम्हाला माहिती पोलीस स्टेशनला एपीएमसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। ती माहिती प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला। तिथे जे प्रायमरी आमचं जे सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं त्या पद्धतीने एफएसएल व्हॅन असेल, फॉरेन्सिक लॅबोरेटरीची आमच्या व्हॅन असेल किंवा श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील, ते त्या ठिकाणी आम्ही गेलो, प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे ताबडतोब त्या खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध, तो आम्ही तिथे नोंद केला। याची माहिती वरिष्ठांना दिली। त्याचप्रमाणे आमचे सीपी साहेब आरंभे सर, जॉईंट सीपी यनपुरे सर, ॲडिशनल सीपी साकोरे सर, डीसीपी आमचे डहाणे सर, त्याचप्रमाणे एसीपी प्रेरणा कट्टे मॅडम, डीसीपी गुंजाळ साहेब क्राईम ब्रँचचे, अशी ही संपूर्ण या लोकांना अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब आम्ही कामाला करायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये तिथे चॅलेंजेस खूप होती। एकतर तो जो भाग आहे तो गावठाणाच्या आणि जुन्या अशा इमारती आहेत, त्यामुळे तिथे सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे किंवा प्रत्यक्षदर्शी तिथे आम्हाला कोणी तिथे ही घटनाच्या बाबतीत काही माहिती मिळत नव्हती। आम्ही अनेक नागरिकांशी तिथे संवाद साधला, खूप चौकशा केल्या, परंतु तिथे काही मिळत नव्हतं। या महिलेला कोणी मारलं असावं, का मारलं असावं, याबाबत आम्ही खूप चौकशी तिथे सुरू केल्यानंतर मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते, या महिलेचा खून कोण करू शकेल, ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली। त्यामध्ये बाबा ती अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि तिथे ती राहते, म्हणून तिला कोणी काढण्याचा प्रयत्न केलाय का,